तर पहिलीपासून हिंदी शिकवण्याचा मुद्दा चांगलाच तापलाय। याच मुद्द्यावरून उद्यापासून सुरू होणाऱ्या पावसाळी अधिवेशनामध्ये सरकारला धारेवर धरण्याची रणनीती विरोधी पक्षांनी आखली आहे। याशिवाय शेतकऱ्यांची कर्जमाफी, शेतकऱ्यांच्या विरोधानंतरही शक्तीपीठ महामार्गाला होणारा विरोध, मंत्री संजय शिरसाट आणि संदीपान भुमरेंवर झालेले आरोप, याशिवाय लोणीकर आणि कोकाटेंसारख्या नेत्यांनी केलेली बेताल वक्तव्य, तसंच हगवणे हुंडाबळी आणि तनिषा भिसे गर्भवती मृत्यू प्रकरण अशा अनेक मुद्द्यांवरून विरोधी पक्ष पावसाळी अधिवेशनामध्ये सरकारवर बरसणार आहेत। दरम्यान अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सरकारी चहापानावर बहिष्कार टाकण्याची परंपरा यावेळीही विरोधकांनी कायम ठेवली। तर कशावरून रान पेटेल बघा। पहिलीपासून ऐच्छिक हिंदीचा विषय, शेतकऱ्यांना दिलेलं कर्जमाफीचं आश्वासन, शक्तीपीठ महामार्गाला वाढता विरोध, अवकाळी पाऊसग्रस्तांना मदत मिळण्याचा मुद्दा, संजय शिरसाट संदीपान भुमरेंवरील भ्रष्टाचाराचे आरोप, सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर रद्द करावे लागलेले 14,000 कोटींचे टेंडर्स, बबनराव लोणीकर, माणिकराव कोकाटे आणि भरत गोगावलेंची बेताल वक्तव्य, मराठा आरक्षणाची मागणी, पुण्यातील वैष्णवी हगवणे हुंडाबळी प्रकरण, मंगेशकर हॉस्पिटल आणि तनिषा भिसे मृत्यू प्रकरण,